विधान परिषद चुनाव को लेकर महाराष्ट्र की राजनीति में हलचल तेज है। बुल्ढाना से राष्ट्रवादी कांग्रेस के वरिष्ठ नेता और पूर्व विधायक दिलीप कुमार सानंदा का नाम चर्चा में शुरू रहा, लेकिन पार्टी नेतृत्व के फैसले के बाद उन्होंने साफ कहा है कि अब सभी कार्यकर्ताओं और नेताओं को पार्टी के निर्णय के साथ मजबूती से खड़ा रहना चाहिए। सानंदा ने पार्टी के प्रति अपनी निष्ठा जताते हुए कहा कि नेतृत्व जो भी फैसला करेगा वो उन्हें पूरी तरह स्वीकार होगा। 12 जून रोजी मी जेव्हा काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जेव्हा मी दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश केला, त्या अगोदर दादांनीही मला शब्द दिला होता की सानंदाजी तुम्हाला मी विधान परिषदेवर घेईल। त्यानंतर बारामतीच्या निवडणुकीमध्ये जेव्हा मी पारदादा पवार, सुनीताताई पवार यांना भेटलो, तर त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की दादांनी मला शब्द दिला आहे, 40 वर्ष मी काँग्रेस पक्षामध्ये होतो, माझ्यावर सर्व काँग्रेसची जेवढी श्रेष्ठी असतील त्यांचं प्रेम होतं। त्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये मी सिनियर असल्यामुळे माझ्या शब्दाला काँग्रेस पक्षामध्ये मान होता। रिझल्ट ओरिएंटल असल्यामुळे पक्ष नेतृत्व मला माझ्या शब्दाला मान देत होता। आता राहिला प्रश्न, त्या दिवशी मी जेव्हा पारदादा व सुनीताताई पवार यांना भेटलो त्या दिवशी मी हेच सांगितलं, दादांनी मला शब्द दिलेला आहे, तरी देखील माझ्यापेक्षा जर तुम्हाला चांगला उमेदवार दिसेल पक्ष दृष्टिकोनातून, मजबूत कोणाच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही त्यांनाही उमेदवारी दिली तरी पक्षश्रेष्ठी म्हणजे आपण जो निर्णय घ्याल तो मला मान्य नाही। अशा प्रकारचं स्पष्ट माझी जी भावना होती मी त्यांच्याकडे मांडलेली होती। आता मांडलेले जे आहेत मागण्यापैकी जवळपास 50, 60, 70 लोकांची इच्छा होती की त्यांना उमेदवारी मिळायला पाहिजे। अनेकांनी निवेदनं दिली, शिष्टमंडळ दिली, मी काही निवेदन दिलं नाही, मी काही शिष्टमंडळ दिलं नाही। जे श्रेष्ठी आहे फक्त त्यांच्या कानावर मी टाकलं होतं।